नमस्कार, मी राजन वेलकर. रायगड टाइम्समध्ये आपले स्वागत. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते, रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे. नमस्ते सर. निवडणूक सुरू झालेली आहे, तुम्ही प्रचारात आहात. आता कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढताय? मी ही निवडणूक जी लढतो आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतो आहे. कारण गेले 35 वर्ष राजकीय जीवनात, सार्वजनिक जीवनात काम करत असताना विकासाला केंद्रबिंदू मानत खेड्यापाड्यामध्ये विकास करणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, जिल्ह्याच्या व्यापक हिताच्या वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवणं, बेरोजगार तरुणांच्यासाठी रोजगाराची निर्मिती करणं, हे काम गेल्या 25-30 वर्षात यशस्वीपणाने मी निभावलं आहे. मग मी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्याही वेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष, विरोधी पक्षाचा आमदार, राज्यमंत्री, मंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, ऊर्जा मंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा खात्याचा मंत्री, विधान परिषद सदस्य, आता कुठलाही आमदार नाही तरीसुद्धा विकासाची कामं चालू ठेवणं हाच माझा राजकीय जीवनातला वैचारिक पाय आहे. आणि यावेळेलासुद्धा गेल्या 30 वर्षात लोकसभा मतदारसंघात विशेष करून केंद्रातून जो निधी यायला पाहिजे तो निधी न आल्यामुळे विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीच्या मध्ये मी सामोरं जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, आनंदगीतेने घोषणा केली या राष्ट्रीय महामार्गावरती टोल बसला जाणार. हा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणं आणि त्या राष्ट्रीय महामार्गाचा आकारण्यात येणारा टोल रद्द करणं, त्याला माझं प्राधान्य त्या ठिकाणी राहणार आहे. निष्क्रिय खासदार म्हणून सध्या तुम्ही सगळीकडे प्रचार करता, निष्क्रिय खासदार म्हणून उल्लेख तुम्ही गीते साहेबांचा करताय. काय रायगडकरांच्या अपेक्षा होत्या आणि काय कुठल्या गोष्टी करता आल्या असत्या खासदार? एक असं आहे की गीतेंच्या राजनीतीमध्ये फक्त खासदार निधी खर्च करणं आणि त्याच्यात पहिला क्रमांक मिळवणं, अशी शेकी मिळवणं, याच्याखेरीज काही नाही. माझ्यासारख्या राज्यकर्त्याला हे वाटतं की आमदार निधी, खासदार निधी हा खर्च करणं तुमचं वैज्ञानिक कर्तव्य आहे, पण त्याच्याखेरीज काम करण्याची आवश्यकता आहे. मोबाईलची कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वेचे प्रश्न आहे, सागरी महामार्गाचा प्रश्न आहे, मच्छीमारांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोल्ड स्टोरेजची चेन उभं करणं आहे. आपल्या या लोकसभा मतदारसंघात पर्यटनाच्या वरती आधारित असलेले वेगवेगळे पायाभूत सुविधा निर्माण करून पर्यटनाच्या माध्यमातून आपण रोजगार निर्माण करू शकतो. केंद्रीय उद्योग मंत्रिपद असल्याच्या नंतरसुद्धा एकही रोजगाराचा प्रकल्प ते आपल्या परिसरामध्ये आणू शकले नाही. मोठमोठ्या कंपन्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणं, याच्यातून तुमच्या हातून काम होत नाही. कारखानदारांशी वैचारिक संघर्ष तुम्ही केला पाहिजे. तो कोणासाठी? तर इथल्या भूमिपुत्रांसाठी. ते न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. ते ठळकपणाने असं सांगू शकत नाहीत की त्यांनी हे नवीन विकासाचं काम गेल्या 30 वर्षात, 10 वर्षात मंत्रिपदावरती राहिल्याच्यानंतर त्यांनी केलं आहे. 11 वर्ष साहेब तुम्हीसुद्धा पालकमंत्री होतात जिल्ह्याचे, 15 वर्ष मंत्री होतात. या 15 वर्षामध्ये अशी कुठली कामं तुमच्याकडून ठळकपणे झालीत की जी याचं आता म्हणजे 15 वर्षात पण त्याची आठवण काढली जाते, आणि अशी कुठली कामं राहिलीत की जी करायची राहून गेलीत? एक काम बागमांडला बाणकोट खाडीवरचा 250 कोटी रुपयाचा पूल. या जिल्ह्याला DPDCचा निधी मिळत होता 40 कोटी रुपये. मी तो अर्थमंत्री असताना 115 कोटीवरती नेला. म्हणजे 75 कोटी रुपये एका वर्षाला वाढवले. गेल्या 10 वर्षामध्ये 750 कोटी रुपये या जिल्ह्याला आले. ते वाढवण्यामध्ये त्याचा मी जनक आहे. अर्थमंत्री असताना मी हे काम प्रामुख्याने केलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात जनरल नर्सिंग मिडवाईफचा कोर्स मी सुरू केला 2010 सालापासून. आज 60 मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. 3 वर्षाचा तो कोर्स आहे, तो मी सुरू केला. त्यानंतर सागरी महामार्गावरच्या काही कामाची पूर्तता करण्याचे दृष्टीने प्रयत्न केले. पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचं पहिलं कॉलेज इस्रायलच्या तंत्रज्ञानांना या ठिकाणी बोलवलं. त्यांना महिनाभर दापोली कृषी विद्यापीठात अभ्यास करायला लावला आणि या देशातलं पहिलं पोस्ट हार्वेस्टिंगचं कॉलेज डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये किल्ला या ठिकाणी गेले 8-9 वर्षे सुरू आहे. तो अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये मला यश मिळालं. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ITI, सुसज्ज इमारत, जवळपास बहुतांशी काही ठिकाणच्या राहिले असतील, कामं चालू असतील. मी आता 5 वर्ष सत्तेवरती नाही, त्यामुळे त्या कामाची स्थिती काय मला माहीत नाही, त्या उभारल्या. तालुक्याची क्रीडा संकुल उभारलं, जिल्ह्याचं क्रीडा संकुल उभारलं, जिल्हा रुग्णालय असेल, रोहा, माणगाव, श्रीवर्धन या 3 ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देत त्यांना 100 खाटांचं हॉस्पिटल करून त्यांना अद्ययावत इमारती त्या ठिकाणी पूर्ण केल्या. म्हसळाचं ग्रामीण रुग्णालय असेल,
अशी असंख्य विकासाची कामं आज अलिबागचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, अलिबागचं नियोजन विभागाचं कार्यालय आहे, माणगावची प्रशासकीय इमारत आहे, श्रीवर्धनची प्रशासकीय इमारत आहे, तळ्याची प्रशासकीय इमारत आहे. अशा असंख्य गोष्टी मला माझ्या 10 वर्षातला सांगता येतील. माझ्याकडे ऊर्जा खातं होतं त्यावेळेला मी रायगड जिल्हा भारनियमन मुक्त केला, रत्नागिरी जिल्हा भारनियमन मुक्त केला. त्याचबरोबर आपल्या दोन्ही जिल्ह्यांना पायाभूत सुविधा अंतर्गत मी जवळपास 150 कोटी रुपयाचा निधी त्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिला. अनेक सबस्टेशन मग ती ट्रान्समिशन कंपनीची असतील किंवा डिस्ट्रीब्युशन कंपनीची असतील ती या जिल्ह्यामध्ये उभारण्याच्या दृष्टिकोनातून माझ्याकडनं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात झालं. अशी असंख्य कामं मला त्या ठिकाणी सांगता येतील. जिल्ह्यात महत्त्वाचे रस्ते झाले, स्टेट हायवे झाले, ODR झाले, MDR झाले, गावांना जोडणारे रस्ते झाले. माझ्या मतदारसंघात तर आदिवासी वाडीला जाणारेसुद्धा रस्ते त्या ठिकाणी पूर्णपणे डांबरीचे आहेत. पिण्याच्या पाण्याच्या असंख्य योजना गेल्या 5-15 वर्षाच्या कालावधीमध्ये मी पूर्ण केल्या. सिंचन घोटाळ्याचा तुमच्यावर आता ह्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा ह्या वर्षी आहे. तो सिंचन घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे, आता कुठपर्यंत आलेली चौकशी आहे, कुठपर्यंत आहे, त्याचं काय सांगाल तुम्ही लोकांना? कारण त्याच्या वारंवार तुमच्यावर तोच एक आरोप आता पण केला जातो आहे. सत्ता कर्तव्यहीन असल्यामुळे, संवेदना शून्य असल्यामुळे, आपण निष्क्रिय स्वतः असल्यामुळे आपलं स्वतःचं काम ज्या वेळेला समोर सांगता येत नाही त्यावेळेला दुसऱ्यावरती आरोप करणं हा एवढाच अजेंडा आज आनंद गीते साहेबांच्या समोर त्या ठिकाणी आहे. माझ्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप 5 वर्षापूर्वी झाले. 5 वर्ष विद्यमान केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे. ते सरकार माझी चौकशी करत आहे. चौकशीला मी पूर्णपणाने सहकार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या घोटाळ्यामध्ये नेमकं तथ्य काय ते यंत्रणेला त्या ठिकाणी माहिती आहे, न्यायदेवतेला माहिती आहे. त्याच्यावरती मी अधिक भाष्य काय करणार नाही. 70,000 कोटी रुपयाचा सिंचनाचा घोटाळा म्हणणारे महाभाग या राज्यात 1952 सालापासून ते 2012 सालापर्यंत एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट भूसंपादनाच्या किंमत सही 70,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. म्हणून केवळ आरोप करणं, कारण स्वतः कर्तृत्व शून्य आहे, त्याच्यामुळे आपलं काय कर्तृत्व सांगता येत नाही, म्हणून दुसऱ्याचं वैकुंठ दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करणं हे आरोप आहेत. आरोपामधून सिद्ध काही झालेलं नाही. आरोपामधून सिद्ध झालं असतं तर आतापर्यंत कारवाई झाली असती, ती झालेली नाही त्या ठिकाणी. पण आरोप जे करणारे होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागच्या वेळेला बघाल तर जयंत पाटील सगळ्यात आघाडीवर होते आणि तेच जयंत पाटील आता तुमच्या सोबत आहेत, तुमचा प्रचार करत आहेत. अशी काय बदल झाला आहे किंवा ते अशी कुठली तुमच्या दोघांमध्ये समझोता झाला आहे की त्याच्यामुळे त्यांची ही भूमिका अचानक बदलली? एक असं आहे की त्यांनी आरोप केले, त्यांनी चौकशीची मागणी केली. सभागृहात त्यांनी हेच म्हटलं की आरोपाची चौकशी व्हावी, त्याप्रमाणे चौकशी सुरू आहे. आता चौकशीतला जे निष्पन्न होईल ते त्यांना मान्य असेल, मलाही मान्य असेल. आता आम्ही भूमिका घेतली ती राजकीय आहे. या जिल्ह्यात जातीयवादी शक्ती ज्यावेळेला डोकं वर काढते त्यावेळेला शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक शक्तीने पुरोगामी विचारांनी एक आलं पाहिजे, म्हणून आज आम्ही एकत्र त्या ठिकाणी आलेलो आहोत. शिवसेना भाजपने पण परस्परांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेवरती आरोप करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुढाकार घेण्यात होता आणि या सरकारने फसवी कर्जमाफी केले, या सरकारने अनेक घोटाळे केलेत, म्हणून सेना भाजपवरती आरोप करत होती, ते एकत्रित आलेत. त्यांना काय बोलण्याचा नैतिक अधिकार आहे आमच्या एकत्रितपणाने येण्यामुळे? उलट आम्ही एकत्रित आल्यामुळे पुरोगामी विचार या राज्यातला, या जिल्ह्यातला अधिक बळकट झाला आहे, पराभव अटळ दिसायला लागला, म्हणून ही आता वक्तव्य त्या ठिकाणी येत आहे. तटकरे साहेब, तुमच्यावर नेहमीच एक आरोप केला जातो, अलिबागवरून मधु ठाकूर असू द्या, रवी पाटील असू द्या, माने जगताप असू द्या, खूप अशी नेते मंडळी आहेत जिल्ह्यातली की तुम्हाला नेहमीच म्हणतात की तटकरे साहेबांनी आम्हाला पाठी खंजीर खूप असलं. त्यांचा सतत तुमच्यावर तो एक आरोप राहिलेला आहे. तर नेमकं काय नेमकं काय आहे असं ते का वाटते त्यांना शिकताना? एक असं आहे की निवडणुकीच्या आघाडीचा धर्म मी पाळलेला आहे. 2004 सालामध्ये पहिल्यांदाच आम्ही एकत्रित निवडणूक लढलो. त्यावेळेला या जिल्ह्यामध्ये आम्ही चांगलं यश मिळवलं. 2009 सालामध्ये काँग्रेस अंतर्गत बेनवा निर्माण झाला, त्याच्या तपशिलामध्ये या ठिकाणी येऊ इच्छित नाही. आणि 2014 सालामध्ये देश पातळीवरती, राज्य पातळीवरती या राज्यातल्या विधानसभा निवडणुका लढण्याचा अलगपणाने लढण्याचा निर्णय हा देश पातळीवरती झाला. त्याला मी काय करू शकत नाही. 2014 सालामध्ये राज्यात आम्ही एकत्रित निवडणुका लढलो नाही. हा निर्णय सुनील तटकरेंनी जिल्ह्यात नाही घेतला, हा
मोहन प्रकाश, प्रफुल्ल पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार यांच्या स्तरावरती झालेला तो निर्णय होता. त्यामुळे आता आम्ही सोबत बसलो, त्याच्यामध्ये आता आम्ही एकमेकाला समजून घेतलं आहे. आता मधुशेठ ठाकूर आहेत, माणिकराव जगताप आहेत, आता माझ्या कामाला पूर्ण शक्तीनिशी ते त्या ठिकाणी उतरलेले आहेत. रवी शेठ पाटलांनी काँग्रेसला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तो काय मला कंटाळून प्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तुमच्यासोबत आता ह्यावेळेला शेकाप आहे, काँग्रेस आहे. बाहेरून अजून डायरेक्ट पाठिंबा मनसेचा अजून मिळालेला नाही, पण मनसे पण आहे दुरून. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही म्हणजे किती ही निवडणूक कशा पद्धतीने सामोरे जाता आणि कुठे आहात तुम्ही आता सध्या? मी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतो आहे आणि गीतेंची निष्क्रियता मतदारांच्या समोर मी मांडण्यापेक्षा मतदार माझ्याकडे मांडत आहेत. गुहागर, दापोली, खेड, मंडणगड, महाड, पोलादपूर या तालुक्यामध्ये अनंतराव गीते साहेबांच्याबद्दल तीव्र नाराजगी आहे, कारण त्या ठिकाणी ते 30 वर्ष खासदार राहिले. सध्या कुणबी समाजाची कुणबी भवनं त्या ठिकाणी ते उभी करू शकली नाही. गेल्या 10 वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये कुठला प्रकल्प त्याने आणला नाही. केंद्रातला अवजड उद्योग खात्याचं मंत्रिपद, मेक इन इंडियाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी घोषित केल्यावर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सर्वात जास्तीत जर का चांगल्यात अंमलबजावणी कोण करणार असेल तर अवजड उद्योग खातं त्या ठिकाणी करील. माझा सवाल आज आनंद गीतेजींना की त्यांनी देशातल्या कुठल्या राज्यात कारखाने उभे केले, आपल्या राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यात उभे केले, कोकणातल्या कुठल्या जिल्ह्यात उभे केले, रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात कुठल्या तालुक्यांमध्ये उभे केले, हे आनंद गीतेंनी त्या ठिकाणी सांगावं. हा एक मुद्दा आहे. ही सगळी ताकद माझ्या पाठीमागे उभी असल्यामुळे या वेळेला मोठ्या फरकाने लोकसभेमध्ये मी निवडणूक विजयी होईल. मागच्या वेळेला अलिबागला एक फळी होती कार्यकर्त्यांची तुमच्यासोबत, महेंद्र दळवे असू द्या, विजू भाऊ असू द्या, हे लोक आता सगळे सेनेमधून काम करत आहेत. तर त्यांना तुम्ही कुठेतरी मिस करताय का? नाही, एक असं आहे की त्यांना सोबत घेऊन त्या कालावधीमध्ये काम केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आम्ही एकत्रितपणाने लढलो. काही कारणांच्यामुळे ती मंडळी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी गेली. ठीक आहे, शेवटी आपल्यासोबत काम करणारे कार्यकर्ते नेते आपल्या समेत असावं असं नेहमी वाटत असतं. पण वैचारिक भूमिकेतून किंवा अन्य काही कारणातून ती मंडळी तिकडे गेली असतील तर ठीक आहे. पण आज शेतकरी कामगार पक्षाची ताकद जी 2014 सालामध्ये माझ्या पाठीमागे नव्हती, ती ताकद आज पूर्णपणाने त्या ठिकाणी आहे. काँग्रेस पक्षाची ताकद पूर्णपणाने त्या ठिकाणी आहे. आणि माझं जनमानसामध्ये गेले 30-35 वर्षात या रायगड जिल्ह्यातील जनता मला ओळखते. आणि मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की गीते साहेबांसारखा केंद्रातला मंत्री असलेला माणूस टीका करत असताना साप ठेचून मारणं, माती खायला लावणं अशी वक्तव्य ज्यावेळेला येतात, याचा अर्थ पराजय नजरेसमोर दिसण्याचं ते धोतक आहे. साहेब, हिंदूवादी विचार किंवा पुरोगामी विचारावर तुम्ही निवडणूक लढता, बोलताय. तुमच्यावर एक आता मधली विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांना तुम्ही BJPच्या पाठिंब्यावर तुम्ही आमदार केलात. त्याच्यावर एक म्हणजे चर्चा सुरू आहे जिल्ह्यामध्ये की तुम्हाला तेव्हा त्यांचा सपोर्ट चालतो आणि मग तुम्ही इतर वेळेला मात्र हिंदुत्ववादी आणि ठोकशाही वगैरे बोलत राहता BJPवर. एक असं आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं घडली गेली. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये एवढं कमालीचं वितुष्ट आलं होतं की काही ठिकाणी शिवसेनेने काँग्रेसलाही मदत केली, राष्ट्रवादीला केली. पुढे भारतीय जनता पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मदत त्या ठिकाणी घेतली. त्या कालावधीमध्ये जे राजकारण या राज्यामध्ये चालू होतं त्या राजकारणाचा तो एक भाग आहे. 5 वर्ष झाली तुमच्या सरकारला, काय मूल्यमापन करायला? सर्वच आघाड्यांच्यावरती अपयशी ठरलेले सरकार आहे. कारण गेले 5 वर्ष संख्याबळाने मजबूत 200पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा, पण 4.5 वर्ष शिवसेनेने भारतीय जनता पक्षावरती टीका करण्यात धन्यता बाळगली. सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेनेचे मंत्री सहभागी आणि निर्णय झाल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर आल्यावर चहा बिस्किटं मुख्यमंत्र्यांच्या समोर खाऊन बाहेर आल्यावर टीका टिप्पणी करायचं एकमेव उद्योग गेल्या 4.5 वर्षात शिवसेनेने त्या ठिकाणी केलेला असल्यामुळे या सरकारच्याकडून सेनाच म्हणते फसवी कर्जमाफी, पीक विमा योजनेत घोटाळा, कुठलाही पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत, हा त्यांचाच आरोप होता. त्यामुळे या सरकारच्याकडनं सर्वच आघाड्यांच्यावरती अपयश आहे, यापेक्षा काही नाही. घराणेशाहीचा नेहमीच आरोप होत आहे, त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? कसं आहे की प्रत्येक घरामध्ये काही कर्तृत्ववान पिढी नवीन असते. एक असं आहे की समाजाने स्वीकारल्याशिवाय त्याचा स्वीकार सहजासहजी होत नसते.
आणि मग त्याला जनतेची सुद्धा कार्यकर्त्यांची मान्यता असावी लागते. आज माझ्या घरातली जी काय पिढी किंवा आमचे वडील बंधू, माझा पुतण्या, ही मंडळी जी काय राजकारणामध्ये आली ती त्यावेळेला जनतेची त्याच्यामध्ये मान्यता होती, त्याच्यामुळे त्यांचा सहभाग त्या ठिकाणी होऊ शकला. आणि त्याच्यामुळे काळाच्या ओघामध्ये घडत आलेलंच आहे. महाराष्ट्रामध्ये असे असंख्य घराणे आहेत की ती घराणे गेले 40, 50, 60 वर्षे या महाराष्ट्रामध्ये आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यामध्ये काम करत आली. त्याच्यामधलं माझं एक कुटुंब आहे. अवधूत तटकरे श्रीवर्धनमध्ये गेली 5 वर्ष आमदार आहेत. त्यांच्या कामावर तुम्ही कामगिरीवर समाधान आहात का? नाही, त्यांच्या कामगिरी बाबतीत तेच त्या ठिकाणी बोलते. राहुल गांधी, तुम्ही इकडे सांगताय राहुल गांधींना पाठिंबा द्या, पलीकडे पार्थ पवार सांगतायत आजोबांना पंतप्रधान करायचं आहे. अशी सिच्युएशन जर देशामध्ये झाली की पाठिंबा कुठे द्यायचा, तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्या? शरद पवार साहेबांना? एक असं आहे की देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर UPAचे घटक पक्ष एकत्रितपणाने बसतील आणि UPAचा एकत्रितपणाने जो पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल तो पंतप्रधान झालाच पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच खासदारांची भूमिका त्या ठिकाणी असेल. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे. तटकरे साहेब, आमच्यासोबत बोलल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या काळासाठी शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद.